नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व रक्षणाचं कार्य पुढे नेण्याचे काम करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी यांची सृष्टी पुणे शहरात उभारणार असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी काळे बोराटीनगर येथे बोलताना दिली. राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं हडपसर विधानसभा भाजपा चिटणीस धनगर समाजाचे सुपुत्र जनसेवक बापूसाहेब देवकाते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे आयोजन काळे बोराटीनगर येथील विठ्ठल बिरुदेव मंदिरामध्ये केले होते. यावेळी आमदार टिळेकर बोलत होते. या प्रसंगी नेत्र तपासणी शिबिर, शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, हडपसर भाजपा विधानसभा अध्यक्ष अमर गव्हाणे, महिला अध्यक्षा शोभाताई लगड, माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले, विजया वाडकर, स्वातीताई कुर्णे, भाजपा नेते जीवन जाधव, योगेश सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रमोद सातव, संजय सिंग परदेशी, बापू शिंदे, संतोष भानगिरे, शिवास शेवाळे, भगतसिंग कल्याणी, वैभव धायगुडे, अनिल धायगुडे, श्रीकृष्ण मेटे, बाळासाहेब दोरमले, दिनकर वाघमोडे, बाळासाहेब डप्पळ, मीना थोरात, सोमनाथ करे, बाळू मासाळ, रोहिदास लगड, महादेव वाघमोडे, लहू देवकाते, रमेश बोराटे, लवांडे पाटील, आप्पा नावले, तात्या थोरात, राजेंद्र थोरात, अण्णा वायकुळे, भाऊ बंडगर, बाळू खांडेकर, नामदेव माळी, जाधवर मामा, विठ्ठल बिरुदेव मंदिराचे पुजारी दादा मैदाड, संत बाळूमामा देवस्थान पुजारी मच्छिंद्र कल्लुरे तात्या, संत बाळूमामा विठ्ठल बिरुदेव गोविकर मंडळ, हनुमंत शेनमारे, अमर धर्मे, शिवानंद इंगळगी, सुरेश मैदाड, आप्पा निर्मळ, आकाश डोलताडे, बालाजी कोळेकर, बिरू सातपुते, दत्तात्रय बंडगर, महेश कोळी, सोमनाथ बंडगर, संजय देवकाते, दिनेश जाधव, सागर करे, सचिन चोरमाले, मयूर डायगडे, सोमनाथ दैनगडे, निखिल थोरात, प्रथमेश देवकाते, सागर सलगर, विशाल मासाळ, SR विक्टरी स्कूल टीचर स्टाफ, कोमल देवकाते, काजळ कोळेकर, करुणा थोरात, मनीषा बनसोडे, मालन मैदाड, नंदिनी खुणे, मीरा काळे, गीता काळे या महिलांसह अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजमाता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बापूसाहेब देवकाते, अंकुश कोळेकर, शुभम थोरात, पांडू काळे, सत्यवान बनसोडे, दीपक माने, अनिल दाईंकडे आणि धनगर समाज बांधवांनी परिश्रम घेतले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. माझे सहकारी तर माझ्या लहान भावाप्रमाणे काम करणारा आमचा बापू देवकाते आणि त्याचे सगळे सहकारी, सगळे विद्यार्थी मित्र, श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो की राजमातांच्या विचारांना आपण सर्वांनी प्रेरित होऊन समाजामध्ये काम करावं, ती शक्ती राजमातांच्या रूपाने आपल्या सर्वांना मिळावी अशी शुभेच्छा आजच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी बापू देवकाते आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं आपण अभिनंदन करूया की राजमातांच्या विचारानं आणि छत्रपती शिवरायांच्या विचारावरती काम करणारा हा कार्यकर्ता आज राजमातांची 300वी जयंती आहे आणि मग त्या निमित्तानं माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करावा, माझ्या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्याची तपासणी करावी, या चांगल्या विचारानं बापू आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल बापू तुझा सगळ्या सहकार्यांचं मनापासून आभार मानतो, म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशभरामध्ये राजमातांची 300वी जयंती साजरी होती. गेली वर्षभर आपलं राज्यातलं सरकार असेल, आपलं केंद्रातलं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असेल, या सरकारच्या माध्यमातून गेली वर्षभर राजमातांची ही जयंती प्रत्येक गावखेड्यामध्ये, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये, गल्ली बोळापर्यंत ही जयंती साजरी झाली. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 300 वर्षापूर्वी जन्म घेतलेल्या राजमातांनी 28 वर्ष या होळकर घराण्याचा राज्यकारभार सांभाळला. या देशाला आदर्श राज्यकारभार कसा असला पाहिजे हे जगाला त्यांनी दाखवून दिलं. चांगल्या शासक म्हणून त्यांनी काम केलं. स्वतः महाराणी असताना सुद्धा सामान्य जीवन जगल्या. औरंगजेबासारख्या एका मुस्लिम शासकानं आपले अनेक मंदिरं पाडली, अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. त्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम राजमातांच्या माध्यमातून झालं. सरकारी पैसे खर्च करतो, पण तुम्हाला आम्हाला गर्व असला पाहिजे की माझ्या राजमातांनी जेवढी कामं या देशामध्ये केली या कामांसाठी सरकारी पैसा वापरला नाही,
तर स्वतःच्या खिशातून खर्च केला आणि त्या काळामध्ये 16,000 कोटी रुपयांचा खर्च राजमातांनी स्वतःच्या खिशातून वगैरे साहेब केला. म्हणून इतक्या दानशूर व्यक्तिमत्वाचं हे व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये जन्माला आलं आणि वर्षभर आपण सर्वजण त्यांच्या विचारांना खाली पोहोचवण्यासाठी, सामान्य लोकांना पोहोचवण्यासाठी माझं सरकार आणि तुम्ही आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि देशाच्या पंतप्रधान महोदयांनी आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं नाणं सुद्धा राजमातांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केलं. आपल्या चोंडीमध्ये, ज्या चोंडीमध्ये राजमातांचा जन्म झाला त्या चोंडीला सुद्धा राज्यातली पहिली कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्या चोंडीचा सुद्धा गौरव आणि सन्मान वाढवण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं. त्या चोंडीचा विकास व्हावा यासाठी 350 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या वतीने दिलं आणि म्हणून राजमातांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे, लोकांपर्यंत पोहोचावे, त्या माध्यमातून समाजाची सेवा करावी आणि या देशाचा जागरूक हिंदुत्व, या देशाची परंपरा टिकवण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी अशी आजच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि बापू देवकाते यांनी जो हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करते की जे काम आपल्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे बद्दल बापू असतील किंवा दायगुडे आप्पा असतील, आमच्या मेणाताई असतील, सर्वच बंधूंचे मनापासून खरंच धन्यवाद दिले पाहिजे सर्वांना. खूप छान असा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं सर्वांनी छान असं थांबायचंय. खूप वेळ नंतर नेत्र तपासणी असेल किंवा बाकीचे शिबिर असेल त्याला थांबायचंय, जायचं नाही. नंतर जेवण पण आहे आपल्याला या ठिकाणी ठेवलेलं, जेवण करायचंय, त्यामुळे गडबड कुणी करायचं नाही. कार्यक्रम संपल्यावरच सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील जायचं आहे. तरी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आजच्या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी नेत्र तपासणी असेल, 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, आमच्या महिला भगिनींची आरोग्य तपासणी शिबिर असतील या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचं सर्व सहकार्यांचं मी या ठिकाणी आभार मानते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सर्व इतिहास आपल्याला माहीतच आहे. त्यांचा आदर्श पुढे घेण्यासाठी त्यांनी जी काही आपल्याला शिकवणूक दिली त्याचं आपण अवलंबन करावं या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देते आणि बापू आपलं असंच कार्य या भागामध्ये चालू ठेवावं. आपल्या राजकीय प्रगती असेल, आपलं सामाजिक प्रगती असेल, आपल्याला या ठिकाणी उज्ज्वल यश लाभावं अशी मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देते. राज्यकारभार करायचा म्हटल्याच्या नंतर त्यांनी सर्व दुःख बाजूला ठेवून राज्यकारभार केला आणि हा राज्यकारभार पुढे 29 वर्ष चालवला. चूल आणि मूल ही प्रथा बाजूला ठेवून एक वेगळं त्याला वळण देऊन त्यांनी एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन ही त्यागमूर्ती, न्यायाची मूर्ती ह्या अहिल्यादेवीने काम केलं. असंच आपलं काम देखील आपण अहिल्यादेवी होळकरांप्रमाणे पुढे घेऊन जाऊयात. मी जाता जाता एवढंच म्हणेन, रणरागिनी तू पुण्यश्लोकी, रणरागिनी तू पुण्यश्लोकी, वारसा चालवलास शिवरायांचा. रणरागिनी तू पुण्यश्लोकी, वारसा चाललास शिवरायांचा. न्यायाची ती त्यागमूर्ती, न्यायाची ती त्यागमूर्ती. अभिमान आहे अहिल्यादेवी आम्हा तुमच्या शौर्यांचा, आम्हा तुम्हा शौर्यांचा. एवढंच बोलेल. राजमाता प्रतिष्ठान या भागामध्ये अतिशय सर्वसामान्य गरजू नागरिकांना या ठिकाणी मदत करत असतात. आज त्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर असेल, बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने देखील या ठिकाणी या भागामध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी काम असतं. आज त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सांगतो मी.
Thank you.